त्यानं 3 बॉलची पेनल्टी द्या पहिले लाईव्ह नसतं ना तिथून या गावात त्यांचा खूप त्रास होता. आय थिंक तिथे मॅच होती तुमच्या जिताचं पण जितकुरपी असतील आल्यानंतर मग ती मॅच काय होती तरी 3-4 वर्ष तरी अख्खा गाव जायचा कारण नवीन नवीन जिताची फायनल नंतर नाही ना नंतर तुमच्या गावात तर चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या. जानमान पॉवर शेलार, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. आपण पाहतोय आता मात्र मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. जानमान पॉवर शेलार वर्सेस ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीम मध्ये. हॅलो हॅलो. तर आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेलार टीम मैदानाच्या आतमध्ये या. चला भरपूर वेळ वाया झालेला आहे. खऱ्या अर्थाने पहिला सामना बरोबर 10 वाजता चालू झाला होता, बट या ठिकाणी पाहतोय भरपूर वेळ जवळ जवळ सव्वा घंटा या ठिकाणी आपण पाहतोय की खराब झाला आहे आतापर्यंत. आज मेगा फिनाले फायनल दिवस आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे आपण वेळेवरती पोहोचा मित्र हो. आपण कुठल्याही आयोजक टीमची तलमल जी आहे ती समजून घ्या. या ठिकाणी मॅच चालू होते. पॉवर शेलार वर्सेस ग्रीष्मा 11 आमनेपाडा. कालचा दिवस जर पाहिला तर खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला गावदेवी धामणगाव टीमच्या माध्यमातून. आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ आपण पाहतोय. आज पाहूया 10 टीम मधून कुठला संघ फायनलमध्ये प्रवेश मिळेल आणि गावदेवी धामणगाव टीम समोर या ठिकाणी 2 हात करेल. या ठिकाणी दोन्ही टीमला विनंती आहे आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. शेलार टीमचा संघ 12 खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आमनेपाडा प्लीज विनंती असेल आपलाही पाठवून द्या. 40+ नसेल तरी चालेल, फक्त नावं सांगण्यापुरते आमच्यापर्यंत कोणतरी पाठवून द्या. कालिका माता खारबाव, सौंदे स्पोर्ट्स सौंदे आणि त्यानंतर जय सावरीदेव किरवली स्वतः आयोजक टीम खेळलेल्या जय गावदेवी काटे टीम समोर सर्वांना विनंती आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जय सावरीदेव 40+ आयोजित जय सावरीदेव चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आपण पाहिला तर 6 स्पर्धा झाले, 7वी स्पर्धा आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिली स्पर्धा चाचणी झाली, त्या ठिकाणी बालाजी स्पोर्ट्स सरवली या टीमने मात्र त्या चषकावरती नाव कोरलं. तदनंतर गावदेवी धामणगाव या टीमने प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. त्यानंतर जून अंदुरकी, पुंडास, निंबावली आणि मागील स्पर्धा झाली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भरोडी या टीमने मात्र आपलं नाव कोरलं होतं आणि भरोडी टीम ही या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे. निंबावली बाहेर झाली, पुंडास ही बाहेर झाली, जून अंदुरकी ही बाहेर झाली आहे, सरवली सुद्धा. आणि धामणगाव संघाचं आव्हान मात्र जिवंत आहे. पाहूया आज कुठला संघ त्यांच्याशी 2 हात करेल.
पहिली मॅच कांबे स्पोर्ट कांबे वर्सेस पवनपुत्र पिसे अशी पाहिली. तदनंतर आपण पाहणार होतो जय हनुमान लाखिवली आणि श्रीकृष्ण स्पोर्ट सापी, ती मॅच राखून ठेवली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जय हनुमान पॉवर शेलार वर्सेस ग्रिस्मा 11 आमनेपाडा. तदनंतर कालिका माता खारबा वर्सेस सावंदे स्पोर्ट सावंदे आणि आयोजक टीम जय सावरीदेव किरवली वर्सेस जय गावदेवी काटे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर एक नवीन संघ फायनल मध्ये आज पाहायला मिळेल. या संपूर्ण 10 टीम मधून कुठला संघ जाईल पाहूया, प्रतीक्षा असेल. चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावलेला आहे. पंचांना विनंती आपण लगेच सामना चालू करायचा आहे. पहिले 3 षटक आहेत ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करायचे आहेत. या ठिकाणावर रनअप घेतलं जाईल. तिथून मात्र या ठिकाणावरून आमचे एक्सपर्ट स्कोरर सौरभ पाटील मात्र टायमिंग सेट करतील. त्यानुसार या ठिकाणावरून 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. जो संघ उशिरा येईल त्याला पॅनलाइज केले जाईल. दोन्ही संघ जर उशिरा पोहोचतील तर त्यांचं एक एक षटक कमीत करण्यात येईल. याची नोंद घ्या सर्व टीमने. वेळेचं भान ठेवायचं आहे मित्र. कमिटी खूप चांगली आहे, आपल्या आशुशीन त्याहून अधिक चांगली आहे. बट वेळ तुम्हा आम्हासाठी कोणासाठी थांबणार नाही आहे. त्याच्यासाठी वेळेचं मान सन्मान प्रत्येक टीमने प्रत्येक खेळाडूने ठेवायचा आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय अनंत आणि संतोष तयार आहेत आणि गोलंदाजी धुरा आपण पाहतोय संतोष पाटील पहिली ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी तयार होतोय. पॉवर प्लेचा हा पहिला ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये, एक आपण पाहतोय लोंगांला डीप मध्ये आहे तर दुसरा आपण पाहतोय मिड डीप मध्ये आहे. बाकी इनफिल्डच्या आतमध्ये सर्वच खेळाडू तैनात. पॉइंट कव्हर त्यानंतर आपण पाहतोय लॉंगॉन शॉर्ट लॉंगॉन वगैरे. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू पहिलाच हाताला गेला आहे आणि पहिला चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहतोय अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बट या ठिकाणी पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईट चुकून केली जाते, तपासलं जाते ऍक्च्युअली चेंडू कुठं पिच झाला आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी क्रिकेटच्या नियमाबाहेर हाताळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय आणि पहिली धाव अवंतरच्या स्वरूपाने जमा झाली आहे. यावेळेस फ्लिक केलं गेला आहे, चेंडूला दिशा दिली, चेंडू मात्र थांबत नाही, एका टप्प्याने जातोय सीमा पार, चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण भरपूर प्रेशर निश्चित आला असेल बॅटर वरती, कारण 2 चेंडू निर्धाव खेळले गेले होते. एक मोठा फटका येणे गरजेचा होता आणि तो चौकार या ठिकाणी आला. धावसंख्येला आकार मिळतोय. या ठिकाणी 3 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. कमिटी मेंबरलाही विनंती आहे की आपण ठराविक अंतरावरती बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा, जेणेकरून लवकरात लवकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. जेवढी सक्ती आपण टीम वरती करतोय तेवढं आपणही स्वतः लक्ष घालून आपण चेंडू कसा मैदानाच्या आतमध्ये येईल याच्यासाठी आपण थोडंसं तत्पर राहायचं आहे. पुढील चेंडू अजून एक चांगला फटका आहे, बट इथं गॅप शोधता आला नाही आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात उचलला जातोय आणि आता मात्र पाहतोय आपण सिंगलच घेतली जाते. सिंगलने धावसंख्या 6 अंकावरती पाहायला मिळते. रेग्युलर क्रिकेट म्हटलं तर पॉवर शेलार, ह्या शेलारचं खरोखरच खूप दबदबा आपल्याला या ग्रामीण विभागामध्ये पाहायला मिळालं होतं. आज या ठिकाणी 40 प्लसच्या माध्यमातूनही चांगली टीम काम करते. जय हनुमान पॉवर शेलार आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना नाणेफेक हरून ग्रीष्मा 11 आमनेपाडा या टीमने आपण पाहतोय की
बॅटिंग करण्यासाठी तयार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. 6 धावा धापलकावरती लागल्यात. संतोष येतोय या वेळेस स्ट्राईक एंडला. क्या बात आहे. ओव्हरपेस कॉलर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला तर हा हाताला गेला होता. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू मागे चांगलं प्रदर्शन संतोष पाटील या गोलंदाजाला पाहायला मिळतंय. इथं फुल टॉस होता आणि या ठिकाणी पाहतोय चेंडू हवेमध्ये चुकी नाही आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण फुल टॉस वरती झेलच्या स्वरूपात बॅटर होते बाद. पुढे आले होते परंतु हवं तशी ताकद झोकता आले नाही. या टायमिंगचा अभाव, शॉर्ट सिलेक्शन चुकीचा परिणाम स्वरूप फलंदाज या ठिकाणी पाहिले तर संतोष बाद झाला. झेलच्या स्वरूपात एकही धाव धापलकावरती जमा केली नाही आहे. पाहूया आता नवीन बॅटर कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये. 30 आल सर्कल क्रॉस होण्या अगोदर बॅटरने मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण आपण गोलंदाजाला पाबंदी लागतोय तर ती बॅटिंग लाईनलाही पाबंदी असेल. याच्यासाठी सर्वांनी योग्य तो सहकार्य करणं गरजेचं आहे. प्रभाकर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज पाहूया दुसऱ्या क्रमांकावरती निमेश शेलार येतोय. पाहूया पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली संतोष पाटील यांची. आपण पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च केल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. पाहूया निमेश शेलार येतोय. पहिली मॅच जर पाहिली तर 28 धावांची होती. पवनपुत्र पिसे संघाने सहज तो विजय संपादन केला. आज धावा बनत नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या तर 27 धावा बनल्या होत्या. इथेही पाहतोय आपण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा जमा केल्या गेल्या आहेत. गोलंदाजीची छाप आहे ती चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. पुढे चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय नवीन गोलंदाज निमेश शेलार. टर्न होतोय. स्लोअरचा मारा केला गेला या ठिकाणी पाहतोय आपण. हवं तसं खेळता आलं नाही आहे परंतु सिंगल ही रोखता आली नाही आहे. एका धाब्याने धावसंख्या पुढे सरकते 7 या अंकावरती. सर्व टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती पोहोचा. पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार होईल. एक चांगली नामांकित स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. आता मात्र आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केला गेला आहे. क्या बात आहे. पूर्णपणे क्षेत्ररक्षणामध्ये जान झोकून देत असताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूचा 100% कशा प्रकारे देता येईल हा विचार करणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर एकतेचं बल दिसतंय आणि एकतेच्या बलानुसार मात्र आपण या खेळामध्ये प्रावीण्य मिळू शकता. तर या ठिकाणी पाहतोय डॉटची पुन्हा एकदा होते समाप्ती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले आहेत. त्याच्यामध्ये एक विकेटचाही आहे. या ठिकाणी पाहतोय आपण डीपमध्ये चेंडू येतो. हलू हलू एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावीची मागणी केली जाते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रभाकर नाकारतोय. सिंगलच येते धावा आणि सिंगलने धावसंख्या आपण पाहिली तर 8 या अंकावरती पोहोचते. एक धाडस दाखवला असता तर ती धाव पूर्ण झाली असती. बट क्रिकेटमध्ये जर तर ला मुलीत जागा नाही आहे. सिंगलनेच खेळ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्लोअरचा मारा पाहायला मिळतो परंतु पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनेही वळला जातोय. एक चांगली फसवेगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. निमेश गोलंदाजी ट्रॅकवरती गुड बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे 8 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने शरीराचा वेध घेतला गेला. एक धाव कंप्लीट केली आणि दुसरीचा या ठिकाणी प्रयत्नही होत नाही आहे. सिंगलवर समाधान मानावं लागते. 9 धावा धापलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू या दुसऱ्या ओव्हरचा पाहायला मिळतंय. आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, एक चांगला टार्गेट उभा करायचा असेल तर जास्त चेंडू सीमारेषा बाहेरून मागवावं लागतील. आणि ते आपण पाहिलं तर जहानमान पॉवर शेलार टीम ही ताकदवान आहे नो डाऊट. बट पाहूया या ठिकाणी क्या बात आहे. अतिशय वेगाने बॅट फिरवली होती परंतु असं म्हणू शकतो की कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू निघून जातोय किपरच्या हातामध्ये. थोडीशी पम्बलिंग पाहायला जरूर मिळाली बट धाव नाही आहे. या ठिकाणी पाहतोय की कुठल्या प्रकारचा रन आला नाही आहे. धावसंख्या स्थिर राहिली ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 9.
अतिशय खराब अवस्था मी तर म्हणेन. दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश नाही आहे या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या 9. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. तिसरं ओव्हर कोण घेऊन येतो पाहूया. या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरतील षटक हाताळण्यासाठी तयार होते भारत. 7वे. धावसंख्या जर पाहिली तर भरपूर कमी आहे. 9व्या अंकावरती अजूनही स्थित लागून आहे, पुढे जात नाही आहे. जणू काय भिवंडीची ट्रॉफिक लागली गेली आहे काय रनांसाठी. पुढे चेंडू यावेळेस ऑन साइडला. फटका चांगला सजवला आहे, परंतु या ठिकाणी पाहतोय वारंवार सिंगलनेच समाधान मानला जातंय. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. खेळताना पाहायला मिळतात. इथं मात्र पाहूया छत्रशी गाय डीप मध्ये उचलला जातोय. इथं मात्र पाहतो की स्लिप झाले आणि दरम्यान आपण पाहतो की सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धापलकावरती 11. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये लोएस्ट स्कोरची मॅच आतापर्यंत पाहायला मिळते. वार पलटवार क्रिकेटचा मूळ सूत्र आहे, परंतु गोलंदाजांनी जो वार केला गेला आहे त्यातून उभारी मिळत नाहीये बॅटरला. म्हणून आपण पाहतो की धावसंख्या अतिशय कमी आतापर्यंत धावफलकावरती. आता मात्र फटका चांगला सजवला आहे. पाहूया उंची गाठली आहे, लांबी गाठेल का? यस, तोलून मापून जातोय चेंडू सीमा पार. एक कार टीमचे करता धरता तसेच ओरिजिनल 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य कैलाजी शेलार साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा आता मात्र या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. आर्यन येतोय आणि डावाला या ठिकाणी आकार मिळते, धावा बनतायत. आपण पाहिल्या तर षटकार आला, तदनंतर आपण पाहतोय की 2 धावा या ठिकाणी जमा झाल्या. एकंदरीत धावसंख्या पुढे सरकली 19 या अंकावरती. कमीत कमी 40 धावा तरी असणं गरजेचं आहे स्कोर कार्ड वरती, जेणेकरून गोलंदाज फाईट करतील. अजून एक, क्या बात आहे. इथं काय घडतंय? नाही जात सीमा पार. या ठिकाणी आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद.
षटकार लागला, कुठेतरी धक्का लागला होता, परंतु धक्क्याने माणूस सुधारतोय आणि लगेच कमबॅक विकेटचं पतन. इथं मात्र पाहू शकता आपण गॅप आहे, नो डाऊट चेंडू जाईल सीमा पार. आल्या आल्या खेळतोय दिलीप चौकार. साऊथ टीमला लीड करतायत आणि खऱ्या अर्थाने या फॉर्मॅटमध्ये बॅटिंगच्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर टॉप 5 मध्ये रँक करतायत. आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकावरती बॅटिंगमध्ये पाहायला गेलं तर नितीन पाटील आहे आणि द्वितीय क्रमांकावरती दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय विश्वास पाटील. एक चांगला बॅटर आणि चांगला खेळ करतोय, एक चांगला व्यक्तिमत्व सुद्धा आहे. जेवढा मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला आहे तेवढं मैदानाच्या बाहेर व्यक्तिमत्व चांगलं आहे. उलव्या खेळाकडे विशाल जाधव येते गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी अनंत मात्र थांबून आहे. इथं मात्र वाईट बॉल आहे, नो डाऊट. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पहिल्या चेंडू पासून या ठिकाणी खेळ करतोय अनंता. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय आपण दिलीप. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता. 24 धावा धापलकावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय की कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडतोय आणि कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेत नाही आहे. निर्धावची होते सांगता. आता मात्र पाहूया, ताकद पूर्ण मनगटामध्ये आणली आहे अनंत आणि आता मात्र हवं तसा फटका खेळता आला नाही आहे. स्ट्राईक रोटेट झाली, एक चांगली बाजू आहे. सिंगलने खेळ पाहायला मिळते. धावसंख्या 25 धावा लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4ही चेंडू दिलीप यास मात्र फेस करावे लागतील, जेणेकरून त्याच्यामध्ये एखाद दोन मोठा फटका येईल. परंतु गोलंदाज आहेत, कुठल्याही फलंदाजाला मात्र मोठा स्कोर करू देत नाही आहे. आपण पाहिलं तर संतोष 0वरती बाद झाले. तदनंतर आपण पाहिलं प्रभाकर यांनी 1 धाव जमा केली. आर्यन आले होते आणि त्यांच्यामध्ये क्षमता होती, एक षटकार लागला, परंतु त्यांनाही मोठी इनिंग काही करता आला नाही. या 8 धावा त्या ठिकाणी जमा केल्या आणि दिलीप यांनी एका चेंडूमध्ये 4. पाहूया या ठिकाणी आता काय घडतंय. पुढे चेंडू पाहूया. सेपल झाले ते क्रॉस बॅटने या ठिकाणी स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी अनंत सांगते थांब जरा, आता मी बघतोय काय करायचं ते. लेग बादच्या स्वरूपात ही एक धाव येते. इथं उपस्थित जेवढेही टीम असतील त्या सर्व टीमने कमिटीशी संपर्क साधायचा आहे. ज्या टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या असतील त्या टीमला विनंती आहे की आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. कालिका माता खारबाव असेल, सावंदे स्पोर्ट सावंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि जय गावदेवी काटे सर्व टीमला विनंती आहे की आपण संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 1 धावे ते 1 धावेने धावसंख्या 26. षटकार येईल असं वाटतंय. पटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटची एज, चेंडू मात्र शॉट पायलिकच्या रिझन मध्ये जातोय. सिंगलच धाव येते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 27. 27 ऑन बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागले गेले आहे. जयहनुमान लाकिवली आली का नाही, संपर्क साधा. वेलकम. विशाल जाधव या ठिकाणी पाहतोय आपण. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू या ठिकाणी हाताला गेला. सिंगल धाव घेतली जाते. सिंगलचा धाव जमा होत आहेत. बॅटला लागून गेला असावं कदाचित. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 28 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. शेवटचा अंतिम ओव्हर पाहायला मिळते. या ठिकाणी कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळते. ग्रिस्मा 11
आमनेपाडा टीम. परंतु पाहूया लोअर स्कोअर सामने हे खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळत आहेत. त्यातला हा सामना असेल का? पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. शेवटपर्यंत प्रयत्न मात्र चालू होते, परंतु एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आला होता. तदनंतर मात्र धावांचा दुष्काळ जणू काय पडला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय 13 चेंडूंचा सामना केल्याने 12 धावा धावफलकावरती जमा केल्या. अनंतायाने 29 धावा आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या गेल्या. आता मात्र आपण जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे जय हनुमान पॉवर शेलार टीम समोर. पाहूया या 30 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की थांबल्या जातील. विजय घरत यांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. यानंतरची होणारी लढत आहे जय हनुमान लाखिवली विरुद्ध श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संघ. जय हनुमान लाखिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेले श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे संघाला. तर इथे आलेल्या सर्वच संघाने आपण आल्याची नोंद करून घ्यायची आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघ 30 धावांचं एक छोटस लक्ष जय बजरंग पॉवर शेलार संघासमोर आहे. चला आमनेपाडा आपल्याला उशीर झालाय, जरा क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 29 30चा टार्गेट. यानंतर लाखिवली संघ सज्ज राहायचंय. आपल्याला 3 धावांची पॅनल्टी सुद्धा लागलेली आहे. 3 बॉलांची लावायची. 12 गेलो हो, एक तास लेट आले. तो संजय काका भी बोलला ना 12 कोणता नव्हता. कोणी पण चालतंय. चला जय बजरंग पॉवर सेलार आपण सलामीची जोडी सुद्धा पाठवायची आहे. तर पुन्हा एकदा या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत जय सावदेव चषक ऑर्गनाईज केला आहे जय सावदेव स्पोर्ट ओरिजिनल फुटबॉल किरवली संघाने. आजचा दुसरा दिवस फायनल डे मधील ही दुसरी लढत. चला फलंदाज पाठवायचे आहेत सेलार संघ. सेलार संघ सलामीची जोडी पाठवायची आहे. हो हो, त्यावेळीच चांगले. तर लाखिवली संघ इकडे लक्ष द्यायचं आहे.
असोसिएशनच्या नियमांतर्गत 3 चेंडूंची तुम्हाला पॅनल्टी लागलेली आहे. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी अजूनही पाठवलेली नाही शेलार संघ. हे ओरिजिनल 40+ असोसिएशनचे नियम आहेत. जरा आहे ना यांना 5 किलो जरा तुम्हाला पॅनल चला पंच जरा सामने फास्ट खेळवायचे आहेत. ओके ते पंचाने सांगले सांग पेनल्टी ले जाता स्ट्राईकला मंदार, नॉन स्ट्राईकला विनोद भोईर आणि गोलंदाज अनंता जाधव. 30 धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन वाईडिश. हो अतिशय सुंदर फटका. क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. षटकार. सुंदर सुरुवात आपण पाहिली. काय सुंदर फटका खेळला. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार होते. षटकार. षटकाराने धावसंख्या आगाज होतोय. खातं खोललं जाते जय बजरंग पॉवर सेलर संघाचं. यावेळेस नक्की झेल आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय. ओ माय गॉड. झेल सुटलेला आहे. धरतीला दान दिलेलं झेल आणि दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. आर्यन होते मला वाटतं. आर्यन याच्या हातातून हा झेल निसटलेला आहे. हो हो कुठल्या तरी कोणत्याही संघात चुकीचा खेळाडू सापडला तर त्यांना 3 टुर्नामेंट त्या संघाला बॅन करण्यात येईल. यावेळेस अनंत जाधव पुन्हा एकदा. यावेळेस अतिशय सुंदर फटका. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमा पार. चौकार. आगमन होत आहे. किरवली इताडेचे ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील साहेबांचं इथे स्वागत होते. आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय सावदेव चषक 2026 मध्ये. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. नक्कीच किरवली इताडेचे विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांचे इथे आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे जय सावदेव चषक 2026 मध्ये ऑर्गनाइज बाय जय सावदेव स्पोर्ट्स किरवलीच्या वतीने. सामना चालू करायचा आहे. यावेळेस अतिशय सुंदर फटका. ऑन ड्राईव्ह चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. आणखी एक दर्जेदार चौकार. कारण मात्र धावसंख्येला अतिशय वेग येतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 16. नक्कीच 30 धावांचं लक्ष आहे. परंतु पहिल्या 4 चेंडूवर आपण पाहिलं तर तब्बल 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिल याने. अनंत याने. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होते. निर्धाव जातोय. तर सर्वांना एक सूचना आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शाकाहारी भोजन त्याचे अन्नदाते होते मोहन नागो भंडारी. त्यांचे विशेष आभार. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा नॉनव्हेज जेवण आहे मटणाचं. राकेश दिगाडकर
माजी उपसरपंच किरवली, त्यानंतर अविनाथ चोरगे, त्यानंतर बंधू बजागे यांच्याकडून 25 किलो मटण आलेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड. पंचांचा इशारा येतोय षटकार. परंतु त्याच्या बॅटमधून आता आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या, 6 चेंडूमध्ये 1 डॉट आहे. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 22 आणि विजयासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. तर थोड्याच वेळात जेवणाला सुद्धा सुरुवात होणार आहे. कोणी जेवण केल्याशिवाय जाणे. अनिल तर नक्कीच नवीन गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकासाठी, गोलंदाज अनिल पाटील. नक्कीच दरम्यान आमनेपाड्याचे माजी सरपंच प्रदीप शंदाजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यांच्याकडून आम्हाला जे टॉस विनर करणार आपण शितपे देतोय ते स्पॉन्सर्स केले गेले. पुन्हा एकदा त्यांचं विशेष आभार. पाहूया 8 धावा पाहिजे 18 चेंडूमध्ये. गोलंदाज अनिल. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकला फलंदाज येतोय विनोद. पहिला चेंडू अपील केली जाते आणि फलंदाज बाद. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच आमनेपाड्याचे माजी सरपंच प्रदीप शंदाजी पाटील साहेब यांचे ते आगमन झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र 17 चेंडूने 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग पॉवर सेलार संघाला. नवीन फलंदाज निमेश येतोय, निमेश शेलार. यावेळेस बॅकफुटला जाऊन टॅप केले चेंडूला. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. रामकृष्ण काकडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर. 1ने धावफलक पुढे सरसावतोय. 23 धावा. अनिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट टर्म राऊंड विकेटनं मारा करतोय फलंदाज मंदारसाठी, ज्याने पहिल्या षटकामध्ये तुफान फटकेबाजी केली. हो, हलक्या त्याने प्लेस केलंय. स्वतःच्या फॉलो थ्रोने चेंडू अडवला जातोय. डॉट बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी अनिल पाटील याची. दरम्यान नक्कीच शुभ आगमन होत आहे. भावले गावचे उद्योगपती माननीय श्री यशवंतजी केणे साहेब यांचं इथे आगमन होते. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस उंच उडवलाय चेंडू. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक इथे दुरून येतोय. झेल काही पकडता आला नाही. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी फलंदाजांना मिळते आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 25 धावा. आता मात्र 13 चेंडू आणि 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग पॉवर सेलर संघाला.
यावेळेस रिव्हर्स शॉट खेळला गेलाय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषेकडे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. क्या बात आहे. नक्कीच किरवली गावचे झुंजार नेतृत्व राखीजी दिगाडकर माजी उपसरपंच किरवली यांचे इथे आगमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये आम्हाला जेवणासाठी 15 किलो मटणाची व्यवस्था, विशेष आभार नक्कीच. आणि त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे 5, 6, 7, 8 ते 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत अतिशय सुंदर अशी स्पर्धा. लिंक फॉर्मॅट 16 संघ फक्त त्या स्पर्धेमध्ये खेळतील. नक्कीच दरम्यान यशवंतजी केनी साहेबांचे इथे आगमन होते. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय रामकृष्ण काकडे. 12 चेंडू 3 धावांची गरज. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने मिडविकेटच्या दिशेने. डीप वरून फिल्डर येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. तर या 2 धाव्याने मात्र धावा स्कोर आर लेवल, धावांची बरोबरी झालेली आहे. फक्त 1 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग पॉवर सेलर संघाला. लाखिवली संघ सज्ज राहायचं. आपण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. यावेळेस शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल आणि चेंडू जातो एका टप्प्याने सीमारेषेबाहेर. गुल चौकार.